गेल्या 5 वर्षात मुंबईकरांचे 33,000 कोटी गटारात गेलेत। होय, तुम्ही आकडा बरोबर ऐकलाय, 33,000 कोटी। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गटाराचं व्यवस्थापन हा खूप मोठा विषय। दरवर्षी यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात। मुंबई महापालिकेचे यावर्षीचे एकूण बजेट 80,952 कोटी रुपयांचं आहे। हा आकडा इतका मोठा आहे की भारतातील अनेक राज्यांच्या संपूर्ण वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे। गोवा, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, मेघालय यासारख्या राज्यांच्या बजेटशी तुलना केली तर एका महानगरपालिकेकडे त्यापेक्षा अधिक आर्थिक ताकद आहे। या बजेटच्या सुमारे 20% पैसा हा सांडपाणी आणि जलनिस्सारण प्रणालीसाठी खर्च केला जातो। 2026 मध्ये तब्बल 9,749 कोटी हे ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्था विकसित करण्यासाठी खर्च केलेत। तर गेल्या 5 वर्षांची आकडेवारी पाहिली तर हा आकडा 33,000 कोटींवर जातो। गेल्या 5 वर्षांची तरतूद पाहिली तर 2022-23 मध्ये 5,840 कोटी, 2023-24 मध्ये 7,400 कोटी, 2024-25 मध्ये 4,853 कोटी, 2025-26 मध्ये 5,347 कोटी आणि या यंदाच्या 2026-27 या वर्षात 9,749 कोटी रुपयांची तरतूद ही सांडपाणी व्यवस्था आणि जलनिस्सारणासाठी केली आहे। म्हणजेच एकूण तरतूद ही सुमारे 33.2 हजार कोटी रुपये इतकी आहे। एवढे पैसे हे गटारांच्या स्वच्छतेसाठी खर्च केले जातात। या पैशातून मोठ्या नाल्यांची साफसफाई, लहान नाल्यांचे डिसेल्टिंग, पंपिंग स्टेशन, मिठी नदी, नवीन ड्रेनेज लाईन, जुन्या लाईनचे आधुनिकीकरण अशी अनेक कामे केली जातात। तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला हे का सांगतोय? तर हे सांगण्यामागचं कारण आहे मुंबईची दर पावसाळ्यात होणारी तुंबई। हजारो कोटी रुपये खर्च करूनही दर पावसाळ्यात मुंबईकरांना गटाराच्या पाण्यातून वाट काढावी लागते। अनेक गटारं ही उघडी दिसतात। बरेचदा मॅनहोलमध्ये मुंबईकरांना जीव गमवावा लागतो, तर कधी झाड पडल्यानं कुटुंबातील एखाद्या सदस्याला गमवावं लागतं। कर भरूनही मुंबईकरांना ही शिक्षा भोगावी लागते। यावर कायमचा तोडगा कधी निघणार? याबाबत सरकारला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहोत की नाही? सरकार तरी मुंबईकरांना याचं उत्तर देणार का? असे अनेक प्रश्न आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आपलं महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।